मित्रांनो, आता टेन्शन घ्यायचं नाही बरं. त्यासाठीच बोलायला आलं नव्या साहेबांशी. तात्यासाहेबांनीच पाठवलं. अरे पंकज दा इकडे चल, साहेबांना भेटू कुछ पुढे. काय काय आणले काय? सत्या, तो खरंच तात्यासाहेबांच्या सांगण्यावरून आपल्या सोडवायला आलाय हा दुसरं काय कारण असेल? आता नक्की कारण काय आहे ती वेळ आल्यावर कळलंच. साहेब, पंकज. अरे नमस्कार. नमस्कार नमस्कार. या बसा. आमच्या पोलीस स्टेशन मध्ये स्वागत आहे तुमचं. साहेब, माझं कसलं स्वागत करताय? स्वागत तर खरंच तुमचं आहे आमच्या या तालुक्यात. पुढे हा 2 स्पेशल चहा सांगा. कडक कडक चहा. काय झालं? पैसे? मग पैसे मी देऊ का? नाही म्हणजे मी देतो. हो ते पप्या टपरी चहावाला मागतो ना पैसे, तो उधार ठेवत नाही. मी देतो, मी तुमच्यासाठी देतो. पंकज, काय तात्यासाहेबांनी काय निरोप पाठवला आमच्यासाठी? हा, तात्यासाहेबांनी स्पेशल मिठाई पाठवली. बोले नवीन साहेब आलेत, तोंड तर गोड झालं पाहिजे. अरे वा, हे तर सातारचे कंदी पेढे आहेत. हो, कंदी पेढे काय घेऊन बसला साहेब? अजून मिठाई यायच्या बाकी आहेत. तात्यासाहेबांना सांगा आमचं मन तोंड सर्व काही गोड झालं म्हणावं. बरं, बाकी काय निरोप? आता मुद्द्यावर जातो साहेब. तो शूटर आता शुद्धीवर आला असं कळतो. हो, काढावं आलंय माझ्या. साहेब, तो मुकादमचा जरी माणूस असला तरी तो तात्यासाहेबांच्या सांगण्यावरून हे काम करतो हे त्यालाही माहिती आहे. त्यामुळं त्याच्या साक्षीमुळं तात्यासाहेब पुढे अडचणी येतील हे होता कामा नये. याची दक्षता तुम्ही घ्या, असा निरोप आहे तात्यासाहेबांचा. कसं आहे पंकज शेठ, या पोलीस स्टेशन मध्ये माझी बदली झाली ना, ते तात्यासाहेबांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे. त्यामुळे त्यांचं नाव यामध्ये कुठेही येणार नाही किंवा कुठल्याही स्टेटमेंटवर त्यांच्या नावाचा उल्लेख होणार नाही, याची जबाबदारी माझी. वा, याच विश्वासाने तात्यासाहेबांची तुमची बदली इकडे केली. चला. अरे चहा तर घेऊन जा. साहेब, आता चहा राहू द्या. एकदाचं काम झालं ना की मग जंगी पार्टी करूया. चला येऊ. साहेब, आलो जरा 1-2 मिनिटं. ओ बलमा, सत्या, बोललोय मी आता साहेबांशी, पण यांच्यासाठी, तुझ्यासाठी नाही. काय ना, तू इथंच शोभून दिसतोस. तुझी जागा इथंच आहे, नगरपालिकेत नाही. पंकज, कसं आहे ना, वेळ भल्या भल्यांचा कार्यक्रम फिक्स करते. त्यामुळे तू बी जरा दमानं घे. नाही उद्या असं नको व्हायला की आमची सुटका झाल्यावर तुलाच आमचं स्वागत करायला लागेल. अरे माने, असं पुढे करतात. चहा प्यायला गेलो. कामाचं बघ, चहा पितोय, चल. ठाकूर साहेब, हा सत्या आपला खास माणूस आहे. त्या खास माणसाची खास सेवा झालीच पाहिजे. पंकज शेठ, हो तुमचा खास माणूस तो आमचा खास माणूस. हा, आता याच्या पाहुणचाराची जबाबदारी माझ्यावर. येऊ साहेब. काय पोपट बोलणार ना, मिठू मिठू. साहेब, अहो तुम्हाला माहिती आहे की मी कोण आहे ते. आणि एकदा इथनं बाहेर पडलो ना, मग तुम्हाला कळल डरकाळी काय असते ते.
ह्या निर्भेटनं समद्यावर काय जादू केली काय माहिती. समद्याचा हिजा विश्वास, पण आपल्यालाच ठावाय ती कशी आहे ती. चित्रकार तर कायम तयारच असते तिचं वकीलपत्र घेऊन. मंजू, आता काळजी करायचं नाही. सत्याच्या बाबतीत मला पण विश्वास आहे. थँक्यू सर. माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही सगळे मला इतकी मदत करता, मला लय आनंद आहे या गोष्टीचा. आम्ही तर आहोतच, काळजी करू नको. जा आता आराम कर, खूप धावपळ झाली तुझी. येऊ? हो सर. मम्मी काय बघतोय आपण? रातभर ड्युटीच्या नावाखाली बाहेरच होती आणि आता परक्या माणसाच्या मागे बसून आली. असं सोपतं होय आपल्या घरच्या सुनेला? ए नेबळट, कुठं होतीस रातभर? मम्मी साहेब, ज्या शूटरने सत्यावर हल्ला केला होता ना, त्या शूटरवर काल जीवघेणा हल्ला झालाय रात्री. त्याच गडबडीत होते रात्रभर, पण नशिबानं तो वाचलाय. एकदा का तो शुद्धीवर आला ना, त्याचं स्टेटमेंट घेऊ म्हणजे सत्य जामिनावर सुटेल. ए नेबळट, उगं माझ्या लेकाला सोडवायचं कारण पुढं करू नकस. सत्या जेलमध्ये आहे म्हणल्यावर नवीन यार शोधलास होय फिरवायला. आम्ही आमच्या सत्ताच्या डोळ्यानं बघितलं की तू कशी गुलुगुलू बोलत होतीस तुझ्या साहेबाशी. ती मम्मी साहेब, काय बोलताय तुम्ही? मौर्य सर माझे सिनियर आहेत. रात्रभर आम्ही कामाच्या गडबडीत होतो, उशीर झाला म्हणून सोडायला आलेत बस. तुम्ही घरच्या सुनेबद्दल असं कसं बोलू शकता? मग घरच्या सुनेने बी मर्यादा पाळायच्या असते. एवढी काय नड होती तुझी? रिक्षा करून आली असती एखादी. आमच्या बी घरच्या काही मर्यादा आहेत, आणि तू सत्ताला ह्या घरची सून म्हणतीस ना, मग मर्यादा पाळल्याच पाहिजेत. अहो मम्मी, हे थोबाड पण ठेव तुझं. जेव्हा बघाव तेव्हा कारणं रेडीच असतात. आधी माझ्या लेकाला पैशासाठी गळायला लावलंस, आणि तो नाही म्हणला की दुसरा पैशावाला शोधलास. आणि त्यात तुझा तो साहेब आहे म्हणल्यावर तुला तर सोपच झालं की त्याला गळायला लावणं. ह्या माया सुर्वेचं शबूद असं काळजावर घाव करतात का नाही, का भरूनच निघत नाहीत बघ. सत्या, त्या पंकजचा विषय काय तर खोल वाटते बरं का मला. हो, अरे तू सोडवायला आला असता तर वकील म्हणून आला असता. आणि तात्यासाहेबांनी सांगितले म्हणजे आता पण आपल्याला सोडायला पाहिजे होतं. ए, अरे तुम्ही विश्वास ठेवू नका त्या पंकजवर. अरे तात्यासाहेबांनी त्याला पाठवलं असतं तर वकील आला असतं की त्याच्याबरोबर. हा, ते बी खरं आहे. नुसतं फोकादाऱ्या करा आला असणार आहे. अरे ठाकूर साहेब यायला लागलेत आपल्याकडे बहुतेक. या 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 साहेब या. झाला का फोन तात्या साहेबांचा? केलं का मग हांजी 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 हांजी? तात्यासाहेबांचा एक फोन आणि विषय गोल झाला असेल.
हा होय साहेब, सोडतो साहेब. ओके साहेब, सोडतो साहेब. कोण तात्यासाहेब? काय रे, तात्यासाहेबांचा पीए काय आला? तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला सोडेन? ए तात्यासाहेब पीए आपण कोणालाही मानत नाही हा, कळलं का? कुसमुटे, हा साहेब. लॉकअप खोला. हो साहेब. माने चावी घे. कुसमुटे, हा सर. सत्याला बाहेर घ्या. अरे वा, तात्यासाहेबांच्या सांगण्यावरून सत्या बहुतेक तुला सोडलं वाटतं. एक काम कर, तू जा, मग आम्ही हळूहळू एक एक सुटू. असं कसं जाऊ? तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही मी. खुसपुटे, तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? त्या कानातून ओरडून सांगू? नाही साहेब, जातो घेऊन. चल रे. एक सुटे इज्जत तिथं. तू नको शिकू. चल. खुसपुटे, त्याला बेड्या ठोका आणि खुर्चीला बांधून ठेवा. हो साहेब. माने बेड्या घ्या. हो साहेब, नक्की काय करायचं प्लॅन आहे तुमचं? चौकशी. चौकशी? ही अशी चौकशी? ही कुठली पद्धत आहे चौकशी करायची? ही माझी पद्धत आहे. खुसपुटे, हा सर. दरवाजा लावून घ्या. हो साहेब. काय रे, तुम्ही याचे चेले ना? हा, मग याच्या चांगल्या वाईट कामामध्ये साथ देत असणार ना तुम्ही, हो की नाही? हो. म्हणजे मुकादमला किडनॅप करण्यातही तुम्ही याला साथ दिली असणार. बऱ्या बोलानं सांगा, मुकादमला कुठं मारून टाकलंय का गाडलंय? हा, हो साहेब, काहीतरी काय बोलताय? आम्ही काय सुद्धा केलेलं नाही. आम्हीच काय, सत्यानं पण काय केलेलं नाही. उगाच नको ते आमच्यावर आरोप करू नका. बोलवा. आरोपी आहेस ना, तर आरोपीच्या लायकीत राहायचं, कळलं काय? असं नाही तुम्हाला कळणार. थांबा, आता तुम्हाला तुमची लायकी दाखवतो. हो साहेब, हे चुकीचं करताय तुम्ही. असं करायचं काय हक्क नाही तुम्हाला. हॉस्पिटे. हो साहेब. आणा, लगेच आणतो.
साहेब साहेब हे बघा हे चुकीचं आहे. तुम्ही पोरांना असं मारू शकत नाही. साहेब साहेब अहो साहेब मारू नका त्यांना. साहेब साहेब हे बघा तुम्ही मारू नका त्यांना. तुमचा काय हक्क नाही त्यांना मारायचा. अहो काय करताय तुम्ही. साहेब मारू नका. सोडा त्याला. सोडा. हो साहेब मारू नका त्याला. तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो माझ्याशी बोला. त्यांना सोडा. ए चल कपडे काढ. अहो साहेब कपडे काढा. साहेब हो साहेब कशाला ए कपडे काढ नाही तर तुझ्या सत्याला ना उलटा टांगून मारे ना. काढा कपडे. कपडे काढा. एकट्यानं नाही सगळ्यांनी काढा. साहेब हे बघा तुम्ही लय चुकीचं करताय. हे बघा असं करू नका साहेब. चल पॅन्ट काढ. हो साहेब पॅन्ट काढ. हो साहेब पण पॅन्ट काढ. काढ पॅन्ट. लायकी दाखवतो तुम्हाला. ओ साहेब अहो साहेब सोडव त्यांना. ओ थांबा हो साहेब. हो मारू नका त्यांना. थांबा. बऱ्या बोलानं कबूल करा नाहीतर तुझ्या मित्रांची ना चांबडी लोळवीन मी. बोल. नाही सत्या असं काय करू नकोस. जो गुन्हा तू केला नाही तो अजिबात बोलू नकोस. आमच्यासाठी बिनकारणाचा अडचणी देशील सत्य तू. ओ साहेब अहो साहेब मारू नका हो त्यांना. कुसपुटे. हा साहेब. मी ठाणा. हो साहेब. आता करा या मिठाचा उपयोग होणार. लय दिवसापासून पडून होते. साहेब 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 मीठ घ्या. अहो साहेब मीठ नको साहेब. अहो साहेब ऐका ना साहेब. हे बलमा बोल की.
अहो साहेब काय करताय? अहो साहेब काय करतात? साहेब अहो तुम्हाला काय दयामाया आहे की नाही? सोडा त्यांना. ओ साहेब कबूल कर. साहेब अहो सोडा त्यांना. अहो मी हात जोडतो तुमच्या समोर. कबूल कर. मुकदमा तू मारलायस. हात जोडतो मी. प्लीज सोडा त्यांना साहेब. मग गुन्हा कबूल कर. तूच मारलायस मुकदमा म्हणून. तुला जर तोंड उघडायचं असेल ना तर ते फक्त गुन्हा कबूल करण्यासाठी, नाहीतर तुझ्या मित्रांना तडफडून मार खाताना बघ. नाही सत्य जा. सत्या तू काय सुद्धा बोलू नको. सत्य तुला माझी शपथ आहे. तिकडे वहिनी तुला सोडवायसाठी जीवाचं रान करतात. हार नको मानू तू. आमचा जीव गेला तरी चालेल. बावरी साहेब तुम्ही काहीतरी करा की बावरी साहेब तुम्ही अडवा की त्यांना. प्लीज बावरे साहेब त्यांना अडवा. बावरे साहेब. ठाकूर सर अहो काय करताय? काय का तुमची? सर सोडा त्यांना. सर मारू नका प्लीज. अहो कायद्याला धरून नाही सर. प्लीज थांबा. कबूल कर. बोल तू जीव घेतलायस मुकदमचा. कबूल कर. अहो पोलीस ब्रुटॅलिटीची केस होऊ शकतात. थांबा सर प्लीज. स्टॉप. कुठे चावी द्या. ओ पण साहेब चावी द्या. चावी द्या. सर थांबा. थांबा सर. स्टॉप इट. अहो एखाद्याचा जीव गेला तर प्रॉब्लेम मध्ये आल सर. प्लीज. उद्या कोर्टाची तारीख आहे आणि एकदा का आपल्याला आरोपी मिळाला तर आपल्याला काहीच करायची गरज नाही सर. ऐका सर हे बघा तुम्ही सिनियर आहात. हा प्लीज नियम मोडू नका. प्लीज सर प्लीज. हे ब्रेड उगं माझ्या लेकाला सोडवायचं कारण पुढं करू नका. तर त्या जेलमध्ये आहे म्हणल्यावर नवीन यार शोधलास फिरवायला. तो नाही म्हणला की दुसरा पैशावाला शोधलास. मंजू वहिनी तुम्ही खाली जेवायला का नाही आल्या? ते काही नाही तुम्ही जेवून घ्या. चला. नको सवय जातो. अहो मंजू वहिनी मला माहितीये तुम्हाला का भूक नाही ते. सपना वहिनीकडून आणि कवीकडून मला सगळं कळालंय. मम्मी तुम्हाला काय काय बोलले ते कळलंय मला. सवय मम्मी साहेब लय चुकीचं बोलल्या. मी तशी मुलगी नाही. माझं जीवापाड प्रेम आहे सत्यावर.
अहो मंजू वहिनी, आम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहेत ते. आमचा तुमच्यावर लय विश्वास आहे. मम्मी तुमचा राग करतात म्हणून ते तसं बोलल्या. तुम्ही त्यांचा राग जेवणावर नका ना काढू, जीवन घ्या तुम्ही. नाही सवे, मम्मी साहेबांचं बोलणं लय लागले मला. माझ्या कशाखाली घास नाही जायचं आता. अहो मंजू वहिनी, असं उपाशी राहून काय होणार आहे सांगा मला. सगळे मम्मी साहेब लय घालून पाडून बोलले बघ. मौर्य साहेब मला त्यांची बहीण मानतात आणि मम्मी साहेब. मला माहितीये मम्मी चुकीचंच बोलल्या त्या, पण असं उपाशी राहणं सत्य त्याला आवडणार आहे का सांगा मला. ते काही नाही, तुम्ही जीवन घ्या. नको मला. थांबा, मीच तुम्हाला भरवते. नको मला. अहो मंजू वहिनी, थोडं तरी खाऊन घ्या की. ए सवे, नग म्हणते ना ती, कशाला डागरा करतेस तिला. तसं बी घरचं जेवण तिच्या कशाखाली जाणार नाही आता. नवीन यार शोधलंय ना तिनं, त्याच्या संकट जीवन आली असेल बाहेर. ह्या घरच्या सुनेला ह्या घरच्या मर्यादा पाळायच्या नाहीत, तर मग तिला ह्या घरचं जेवण करायचा बी काहीच हक्क नाही. मंजू वहिनी थांबा, मी तुमच्यासाठी दुसरं ताट घेऊन येते. सवे, भूक नाही आहे मला, जायत ना. एकटीला सोड मला. सवे जा. भावांनो, हर माफ करा मला. माझ्यामुळे तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागल्या. बलमा भावा, खरंच सॉरी. सत्या, आता एवढं सॉरी म्हणतोस तर एक काम कर, आम्हाला पगार चालू कर आपलं, म्हणजे टेन्शनच नाही. अरे तसं नाही, पण हे सगळं माझ्यामुळेच होतंय ना. माझ्या चुकीमुळे होतंय, माझ्या रागामुळे होतंय. मी रागाच्या भरात त्या मुकादमाला धमकी दिली नसती ना, तर आज एवढं सगळं झालंच नसतं. सत्या, त्या ठाकूर साहेबांनी मारलं तेवढं तेव्हा दुखलं नाही ना, तेवढं तू माफी मागितलं दुखतो. अरे सत्य, तू लय केलंस आमच्यासाठी, ही काहीच नाही तुझ्यासाठी, आणि तू सॉरी म्हणून आम्हाला काय लांबच करतो का? बलमा, माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय ते बघ की. अरे अंगावर केस पडणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. अरे नोकरीपासून लग्नापर्यंत सगळ्याला अडचण येणार आहे तुम्हाला आता. अरे बस कर सत्य दादा. अरे तू आमच्यासाठी काय काय सण केलं ते आम्हाला माहितीये की. अरे माझ्या घरावर बँकेची जप्ती आली होती, त्यावेळेस तू स्वतःहून पुढे होऊन स्वतःच्या अंगावर केस घेतलीस. अरे तू आम्हाला कर्जातून मुक्त केलंस, असं समज की आम्ही तुझ्या उपकाराची परतफेड करतोय. सत्य, तुला निर्दोष सिद्ध करायला माझा जीव गेला तरी चालेल, पण तुला अडकू देणार नाही. तिकडं वागणारे आणि इथं तुमच्यासारखे जीवाला जीव देणारे दोस्त आहेत ना, म्हणून मी तुला हार मानली नाही बघ.
वाघमारे वाघमारे सत्या तू आलास? वाघमारे तुम्ही जेवला नाही ना अजून? बसा. वाघमारे तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी, वेळेवर जेवण करत जावा. आणि आता तब्येत नाजूक आहे ना तुमची, मग जेवणावर कशाला राग काढताय? हे बघा, मी तुमच्यासाठी सूप बनवलाय, ते बी माझ्या हातानं. मग एवढी काळजी आहे तर सोडून कशाला जायचं? तू इथं नाहीस तर काय काय आरोप होतात माझ्यावर माहितीये का? तू इथं असताना आधार तरी असतो मला. वाघमारे, पण आता तुम्ही माझा आधार आहे ना, आणि हे बघा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला यातनं बाहेर काढणार म्हणजे काढणार, पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि जेव्हा तुम्ही मला यातनं बाहेर काढाल ना, तेव्हा मी येईनच की तुमच्या जवळ, कायमचा. म्हणजे सत्या सत्या सत्या